हे पाहू शकता तुकाराम महाराजांचे 11वे वंशज आदरणीय स्वप्नीलजी महाराज मोरे छोट्या वारकरीच्या माध्यमातून हे क्षणचित्र टिपतायत। मानाचा जो अश्व आहे या ठिकाणी आपण दाखल होताना पाहायला मिळतोय। माऊलींच्या पालखीचं या ठिकाणी मंडळी हे पाहू शकता विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांचा जो मानाचा अश्व आहे या ठिकाणी दाखल झालेला आहे। माऊलींच्या प्रतीक्षेमध्ये लाखो वारकरी जनसमुदाय या ठिकाणी वारकऱ्यांचा उसळलेला आहे। पाहू शकता कशा प्रकारे रांगोळीच्या पायघड्या माऊलींच्या स्वागतासाठी या ठिकाणी साकारलेल्या आहे। अतिशय वारकरी परमपवित्र भगवा ध्वज लाखोंचा जनसमुदाय आपण पाहू शकता खऱ्या अर्थाने उसळलेला आहे। आणि ही गर्दी देखील नियंत्रणात करण्यासाठी पोलीस प्रशासन देखील कसरत करावी लागते। वारकरी हा शिस्तीमध्ये चालतो त्यामुळे पोलीस प्रशासन देखील सहकार्य आषाढी वारीच्या निमित्ताने झालेलं आहे। पाहू शकता कशा प्रकारे चातक पक्षाप्रमाणे हे सर्व वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी ओढ निर्माण झाली या रिंगण सोहळ्यासाठी। पाहू शकता कशा प्रकारे विठुरायाच्या नामाच्या तुकोबा माऊलींच्या जयघोषामध्ये संपूर्ण वारकरी भक्तिरसामध्ये न्हावून गेलेले आहेत। मानाचा अश्व जो आहे तो या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि माऊलींच्या पालखीचं आगमन काही क्षणामध्ये या ठिकाणी होतोय। प्रत्येक वारकरी या ठिकाणी चातक पक्षाप्रमाणे माऊलींच्या दर्शनासाठी आतुर झालाय। हे भव्य दिव्य स्वरूपाचं माऊलींचं दुसरं रिंगण या ठिकाणी संपन्न होत आहे। हे पाहू शकता आदरणीय चोपदार महाराजांचं आगमन या ठिकाणी झाले। संपूर्ण चोपदार असेल विश्वस्त असेल आता या ठिकाणी रिंगणामध्ये दाखल होत आहेत। सर्व वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी आतुर झालेत, प्रतीक्षित आहेत। अगदी सकाळपासून 9 वाजल्यापासून या ठिकाणी बसलेले आहेत ठाण मांडून, परंतु ऊन वारा पाऊस कसल्याची तमा न बाळगता हे संपूर्ण लाखोंच्या संख्येने जनसमुदाय वारकऱ्यांचा या ठिकाणी उसळलेला आहे। माऊली काय म्हणणं आहे तुमचं? ॲक्च्युली तर म्हणजे सर्व लोक जमा झालेले आहेत माऊली ज्याने त्या रिंगणसाठी किती वाजता आलं इथं? आम्ही सकाळी 8 पासून आहे, सकाळी 8 पासून इथं आहे। आणि आता हे पाठीमागचे प्रत्येकजण सांगत आहे आम्ही ट्रस्टचा आहोत। या लोकांनी जर बेशिस्तपणा केला तर बाकी लोकांनी करायचं काय? लोक सकाळी 6 वाजल्यापासून इथं बसलेले आहे, तर याचा पण विचार झाला पाहिजे। ट्रस्टचे जे विश्वस्त आहेत, जे अध्यक्ष आहेत, त्यांनी याचा विचार केला पाहिजे आणि शिस्त लावली पाहिजे। माऊली तुमचं एकदम बरोबर आहे, परंतु लाखोंच्या संख्येने जनसमुदाय या ठिकाणी वारकऱ्यांचा आलेला आहे। त्यामुळे खरं तर गर्दी नियंत्रण करण्यामध्ये पोलिसांना देखील त्या ठिकाणी कसरत करावी लागते, परंतु वारकरी हा शिस्तीमध्ये चालत असल्यामुळं खरं तर कुठलीही राजकीय सभा जर असती तर पोलिसांना देखील अतिरिक्त तणाव असतो। परंतु आपण पाहू शकता लाखोंचा जनसमुदाय या ठिकाणी ओसंडून आलेला आहे, परंतु पोलीस प्रशासन अगदी निवांतपणे उभं आहे। म्हणजे त्यांना माहिती आहे वारकरी हा एकदम शिस्तीमध्ये वागतो। हा तर खरी ही वारीची परंपरा आहे अनेक वर्षांपासून, बरोबर ना सर? मंडळी हे पाहू शकता मानाचा जो माऊलींचा अश्व आहे तो या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि प्रतीक्षित लाखो वारकरी माऊलींच्या स्वागतासाठी या ठिकाणी येऊन बसले आहेत। अगदी सकाळी 10-9 वाजल्यापासून सर्व श्री क्षेत्र आळंदीचे सर्व विश्वस्त मंडळी देखील दाखल झालेत आहेत। परंतु रिंगण सोहळा खूप मोठा आहे, 2 नंबरचा माऊलींचा रिंगण सोहळा संपन्न होतोय आणि गर्दी खरं तर मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं थोडीशी अडचण निर्माण होते। खरं तर हा 4 वाजता रिंगण सोहळा होणं अपेक्षित होतं, परंतु थोडंसं अनेक पालख्या एकत्र आल्यामुळे साधू संतांच्या दरवर्षी गर्दी नियंत्रण करणं थोडं कठीण जातं। त्यामुळं या ठिकाणी आपण पाहू शकता जे पोलीस प्रशासन आहे हे देखील या ठिकाणी तैनात आहे, परंतु रस्ता थोडासा पालखी जो मार्ग आहे तो जो पालखी मार्ग आपल्याला दिसतोय लाखोंचा जनसमुदाय ओसंडून वाहतोय, परंतु पालखी सोहळा त्या ठिकाणी पालखीचा जो रस्ता आहे तो कमी पडतोय। पाहू शकता कशा प्रकारे त्या
आपण पाठीमागच्या बाजूला पाहू शकता जो पालखी मार्ग आहे, जगद्गुरू तुकाराम महाराज सर्व साधू संतांच्या पालख्या त्या ठिकाणी रस्त्यावरून जातात आणि पाहू शकता कशाप्रकारे सर्व पुलावर ब्रिजवर उभं राहून सर्व वारकरी अगदी हा सोहळा पाहण्यासाठी आतुर झालेले आहेत. नक्कीच काही क्षणामध्ये माऊलींचं आगमन, पालखीचं आगमन या ठिकाणी होते. पाहू शकता आता ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहतोय, विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी या ठिकाणी आगमन होते आणि सर्व विश्वस्त मंडळी देखील दाखल आहे ना. लाखोंच्या संख्येने वारकरी या ठिकाणी अगदी सकाळी 9 वाजल्यापासून बसलेले आहेत. अगदी चातक पक्षाप्रमाणे माऊलींचं आगमन, माऊलींचं या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आणि हा याची देही याची डोळा हा सोहळा अनुभवण्यासाठी सर्व लाखोंच्या संख्येने वारकरी अगदी शिस्तीमध्ये या ठिकाणी स्थानापन्न झाले आहेत आणि अगदी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये माऊलींच्या या ठिकाणी पालखीचं जंगी स्वागत. अरे बाटली पण बघते हे पाहू शकता. आता वारकरी खऱ्या अर्थाने या ठिकाणी संताप व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. बाटल्या फेकल्या जात आहेत, टाळ्या वाजवल्या जात आहेत. नक्की भक्तिमय वातावरणामध्ये विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांचं आगमन या ठिकाणी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने होते. भव्य दिव्य हा वाकरीचा रिंगण सोहळा संपन्न होतोय. नक्की ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत तो क्षण अगदी डोळ्यात साठवत आहे. हे पाहू शकता ज्या क्षणाची सर्व आपण आतुरतेने वाट पाहत आहेत तो माऊलींचा या ठिकाणी पालखी रथ या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतोय. अगदी भक्तिमय वातावरणामध्ये लाखोंच्या जनसमुदायामध्ये माऊलींचा रथ या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि नक्कीच आता या भव्य दिव्य रिंगणाला सुरुवात होईल. पाहू शकता कशा प्रकारे गर्दी देखील झालेली आहे. पोलीस प्रशासन नाकीनऊ आले. हे पाहू शकता आता हे पाहू शकता अगदी भक्तिमय वातावरणामध्ये लाखोंच्या गर्दीमध्ये या ठिकाणी विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी या ठिकाणी दाखल झालेला आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी आता पालखीचं आगमन झालेलं आहे आणि सर्व वारकरी ज्या क्षणाची अगदी आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अगदी या ठिकाणी प्रत्येकाने डोळ्यामध्ये साठवला आहे. हे माऊलींचं दुसरं रिंगण आज या ठिकाणी संपन्न होते. बाजीरावची विहीर या ठिकाणी अगदी भव्य दिव्य स्वरूपाचं खऱ्या अर्थाने सर्व वारकरी लाखोंच्या संख्येने चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत आहेत आणि तो सुवर्णक्षण या ठिकाणी आलेला आहे. निवेदक रुपेश वाघ यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्या पादुका आहेत हे पाहू शकता. माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा जो छोटी पालखी आहे ती मुख्य रथामधून या ठिकाणी सर्व विश्वस्त मंडळी वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. वारकरी देखील दर्शन घेत आहेत आणि आता काही क्षणामध्ये हा भव्य दिव्य रिंगण सोहळा संपन्न होतोय. खरं तर 3 राऊंड या अश्व पहिला बिंदू आणि पूर्ण राऊंड मारून त्या ठिकाणी तो अश्व धावतो असे 3 राऊंड त्या ठिकाणी होणार आहे आणि वारकऱ्यांची उंच उडी त्या ठिकाणी होते आणि त्यानंतर गौरव अण्णासाहेब मुंडे, बीड जिल्हा वडवणी तालुका इथला मी वारकरी आलो आहे. या सोहळ्यामध्ये असा भरपूर आनंद वाटतो मला की असा कुठे स्वर्गी नाही असा सोहळा आनंदही होय. नक्कीच 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 त्याला तर आनंदवारी म्हणतात.